गळशिंदीच्या माळावरती मावांचा तळ पडला. गळशिंदीच्या माळावरती बाळू धनगराचा तळ पडला. वाऱ्यासारखी बातमी पसरली. अरे त्या धनगराच्या बाळूची पालखी आली म्हणतात, धनगराच्या मामाचा तळ आला म्हणतात. पण तिथेच मारुती भोसले नावाचा मामांचा एक निस्सीम भक्त राहत होता. उठता बसता मामांचं नामस्मरण करायचं, उठता बसता मामांचं ध्यान करायचं. याची भक्ती एवढी कडक भक्ती करत होता. ऐका, पहाटे त्यानं लवकर उठावं, अंघोळ करावी आणि अंघोळ झाली की बागेमध्ये जावं, मामांच्या फोटो करता फुलं तोडून आणावी, हार बनवावा. सुकलेले फुल जर हातात आलं, सुकलेलं फुल मामांच्या फोटोसाठी घेत नव्हता, सुकलेलं फुल फेकून द्यायचा का, तर माझ्या मामाच्या फोटोला सुकलेले फुल सुद्धा चालणार नाही. सुकलेलं फुल सुद्धा चालणार नाही. मग मामाच्या दरबारात बसून आपल्या चेहऱ्यावरती हसू ठेवलं. कारण आपण सुद्धा मामांची एक प्रकारची लेकरच आहोत. आणि लेकर ही, मुलं ही देवाघरची फुलं. मग जरा ताट बसा, जरा चेहऱ्यावरती हसू ठेवा. कमीत कमी मला तरी आनंद वाटला पाहिजे ना कीर्तन करायला. बघा, सुकलेले फुल त्या हारामध्ये घेत नव्हता, मामांच्या फोटोला पाणी ठेवल्याशिवाय पाणी पित नव्हता आणि नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवणही करत नव्हता. इतकी भक्ती करत होता मावशी. पण एकाएकी अर्धांग वायू झाला. एका बाजूनं तोंड वाकडं झालं, एका बाजूचं शरीर साथ देईना. जागेवरती पडून राहिला, बोलता येईना, चालता येईना, खाता येईना. मनामध्ये मामाला प्रश्न विचारू लागला, बोलता येत नव्हतं. मामा, मामा, माझ्या भक्तीत नेमकं काय कमी पडलं मामा? मामा सांगा की. घरच्यांनी अनेक वैद्यांना बोलवलं, अनेक डॉक्टरी उपाय केले, पण तो उपाय मात्र कुणाला करता आला नाही. कुणाला हा अर्धांग वायू बरा करता आला नाही. त्याच्या पत्नीच्या कानावरती वार्ता आली, गळशिंदीच्या माळावरती बाळू धनगराचा तळ पडलाय. तिला माहिती होतं आपला मालक त्याच मामाची भक्ती करतोय. आता यांना जर बरं करणारं कोणी असेल तर तोच जगाचा मालक, तो बाळू धनगर आहे. गावामध्ये गेली. गावकरी पहिले फार प्रेमळ होते. सांगितलं, माझ्या मालकाला मामाच्या तळावरती न्यायचे, तेवढं गाडीची व्यवस्था करा. गावकऱ्यांनी गाडीची व्यवस्था केली. बाबा त्यावेळी फोर व्हीलर नव्हत्या, बैलगाडीची व्यवस्था केली. बैलगाडी मारुती भोसलेच्या दारामध्ये आणून उभी केली. मारुती भोसलेला घोंगडीमध्ये झोपवलं. 2 जणांनी घोंगडी बाजूने पकडली आणि त्याला त्या घोंगडी धरून त्या बैलगाडीमध्ये नेऊन झोपवलं. आता बैलगाडी मामाच्या तळाच्या दिशेनं चालू लागली. जसं मामाच्या तळावरती बैलगाडी पोहोचली, या बाळू धनगरानं माझ्या या भक्ताला पाहिलं, मारुती भोसलेला पाहिलं, जोरात आवाजले, भोसल्या आलास वैरले. मारुती भोसलेनं कानानं माझ्या मामाचा आवाज ऐकला आणि मारुती भोसले आता रडू लागला. डोळ्यामधून टप 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 अश्रू वाहत आहेत. आणि मारुती भोसले मनात म्हणतोय, मामा मी आलो की तुमच्या तळावर. पण मामा इथून पाठीमागे येताना मामा कसा येत होता? मामा माझ्या पायानं चालत येत होता. मामा तुमच्या संग मी बोलत होतो, पण मामा माझ्या भक्तीत नेमकं कुठं कमी पडलं मामा सांगा ना. कोणत्या चुकीची शिक्षा दिली मामा? त्या 2 जणांनी मारुती भोसलेल्या मामाच्या चरणाजवळ नेऊन ठेवलं. आपलं मस्तक मामाच्या चरणावरती टेकवलं आणि अश्रूचा अभिषेक मामाच्या चरणावरती घातला. त्यावेळी मामा सांगतात, लेका जरा आठव, तो मला काय शब्द दिला होता? तो काय शब्द दिला होता मला? मामा, मला दर 15 दिवसाला येणाऱ्या एकादशीला तळावर यायला जमणार नाही. मामा, दर महिन्याला येणाऱ्या अमावस्येला मामा मला तळावर यायला जमणार नाही. मामा, कमीत कमी मी दर 6 महिन्याला का होईना मामा तळावर येईल. लेका शब्द दिलास पण पाळला का? शब्द दिला पण पाळला. आणि आज माझं प्रत्येक भक्ताला एकच सांगणं आहे, देव शब्दाचा भुकेला नाही हो, देव भावाचा भुकेला आहे. माझ्या मामाला शब्द देऊच नका, मामाला शब्द अजिबात देऊ नका. पण दिले शब्द दिला
तो शब्द पाळायला शिका, कारण माझा मामा म्हणजे खैराचा इंगळ आहे. हा बाळू धनगर साधा सुद्धा नाही, खैराचा इंगळ आहे. आमच्यातही कित्येक मारुती भोसले बसले असतील जे मामाला शब्द देतात पण तो शब्द मात्र पाळत नाही. म्हणून माझं प्रत्येक भक्ताला सांगणे, मामाला शब्द देऊ नका. मारुती भोसले ना मामाला शब्द दिला पण तो पाळला नाही, त्या चुकीची शिक्षा होती. चूक लक्षात आली आणि मारुती भोसले मनोमन हात जोडतो, मामा मामा माझा चुकलं बघा, पण मामा जर आता मला बरं करणार कोणी असेल तर मामा फक्त तुम्ही. मामाला माया आली. मामाला प्रेमानं या मारुती भोसलेकडे पाहिलं आणि सांगितलं, लेका काही बी काळजी करू नको बघ, जर तुला बरं व्हायचं असेल तर माझ्या तळावरती 1.25 महिना राहावं लागेल. किती मावशी? 1.25 महिना राहावं लागेल. मारुती भोसले मनात म्हणतोय, मामा बरं केलं, 1.25 महिना काही 6 महिने राहायला तयार आहे. पण कधी कधी बरं केलं तर ही झाली आपली जात. तसं 15 दिवसाला जायला जमत नाही, महिन्यालाही जमत नाही, पण बरं केलं तर मामा 1.25 महिन्याच्या ऐवजी 6 महिने राहील, पण बरं करा. मामा म्हणले, ठीक आहे लेका, तुझ्या मनाची इच्छा. मामाने एका सेवकाऱ्याला बोलवून घेतलं, सांगितलं आज तळावरती कन्या अंबिलीचा प्रसाद करा. आणि सेवकाऱ्यानं आज्ञा ऐकली, आरती झाली आणि आरती झाल्याच्या नंतर कन्या अंबिलीचा प्रसाद झाला. मामानं याला शेजारी बसवलं, एका सेवकाऱ्याला याच्या मुखामध्ये घास भरवायला सांगितला. पण जर मामाच्या वाटेला आडवे गेला, मामाला दिलेला शब्द पाळला नाही तर मामाचा प्रसाद सुद्धा खाता येणार नाही. एक जण तोंडामध्ये कन्या आंबिलीचा प्रसाद घालतोय पण ते भाग्य सुद्धा त्याच्या नशिबी नव्हतं. ऐका, घास तोंडामध्ये घालत होता पण तोंडातून घास बाहेर पडत होता. त्यावेळी मारुती भोसले मामाकडे पाहतोय, डोळ्यामधून अश्रूच्या धारा लागल्या. मामा एवढं पाप केलं का हो मी? मामा मला खाता येईना. त्यावेळी मामानं सांगितलं, 2 दिवसात तुझं तोंड नीट होईल. मामानं सांगितलं 2 दिवसामध्ये तोंड नीट होईल. आणि जसा मामानं शब्द दिला तसं मारुती भोसलेचं वाकडं झालेलं तोंड 2 दिवसामध्ये सरळ झालं. जे डॉक्टरांना करता आलं नाही, जे वैद्याला करता आलं नाही, जे गोळ्या औषधानं झालं नाही, ते माझ्या मामाच्या फक्त शब्दानं झालं. वाकडं झालेलं तोंड सरळ झालं. आता व्यवस्थितपणे खाता येऊ लागलं. बघता बघता 15 दिवस झाले, 3 आठवडे झाले, 4 आठवडे झाले, महिना झाला. पण मारुती भोसले आजही जागेवरच पडलेला आहे. आजही जागेवर पडू नये, परंतु एके दिवशी सहज बसल्या बसल्या या जगाच्या मालकानं या मारुती भोसलेकडे कृपा दृष्टीनं पाहिलं. शब्द लक्षात ठेवा, सहज बसल्या बसल्या या जगाच्या मालकानं मारुती भोसलेकडे कृपा दृष्टीनं पाहिलं. जसं मामानं पाहिलं, शेजारी पडलेली काठी होती, काठी उचलली आणि मारुती भोसलेकडे टाकली. अरे भोसल्या, रांडाच्या किती दिवस जागेवर पडून राहणार? अरे ती काठी उचल आणि एखादा तरी पाऊल चालण्याचा प्रयत्न कर. मामा पायाला जीव नाही व, पण जसं पायाला जीव नाही म्हणला आणि त्याच्या लक्षात आलं आपला फरफटणारा पाय आता आपल्याला उचलतोय. ज्या हातात जीव नव्हता त्या हातामध्ये जीव आला. ऐका, मारुती भोसले फेकलेली मामानं काठी उचलली, हातामध्ये घेतली आणि काठीच्या आधारानं उभा राहिला स्वतःच्या पायावरती. हातामध्ये काठी घेतली आणि कसं कसं एक पाऊल चालण्याचा प्रयत्न केला. 1 पाऊल चालला, दुसऱ्या दिवशी 3 पाऊल चालला, पण तिसऱ्या दिवशी मात्र मामानं सांगितलं, ए भोसल्या, आज बकरी राखायला तुला जायचं आहे. आज बकरी राखायला तुला जायचं आहे. मारुती भोसले म्हणला, मामा अहो कसं बस तुमच्या आशीर्वादानं 3 पावलं चाललो मामा, बकरी राखायला मला कसे जमतील? मामानं शिवी दिली, ए सुटकाळीच्या, ए रांडाच्या, अरे मी सांगतोय ना म्हणून तू बकरी राखायला जायची.
जितकी ताकद मामांच्या कन्या आंबेलीच्या प्रसादात आहे, तितकीच ताकद माझ्या मामांच्या शिवीमध्ये. मामाने शिवी दिली की काम झालंच समजायचं. मामानं शिवी दिली आणि मारुती भोसलेनं सांगितलं, मामा मी बकरी राखायला तयार आहे. सकाळची आरती झाली, प्रसाद झाला, मारुती भोसले आता बकरी राखायला निघाला आणि सेवकरी म्हणले, अरे बकरीच राखायची आहे तुला, पण आधी स्वतःच्या पायावर नीट चालायशी आणि मग बकऱ्याकडे जा, बकरी तुला आवरणार आहे बाय. मामानं ऐकलं, मामानं सांगितलं, त्याला मी सांगितलं त्याला बकरी वाघरीच्या बाहेर काढून द्या आणि माझा भुत्या नावाचा कुत्रा त्याच्या बरोबर बकरी राखाय पाठवा. भुत्या नावाचा कुत्रा आता बकऱ्यांच्या बरोबर निघाला. बकरी दूर पळत गेली, त्यावेळी मारुती भोसले सांगते, भुत्या जा पळ, बकरी लांब गेली, आपली बकरी सगळी गोळा करून आण. भुत्या पळत पळत जायचा आणि पांगलेली बकरी गोळा करून आणायचा. मावशी कोण बकरी राखते? हा कुत्रा. जगाच्या मालकाच्या आशीर्वादाने एक कुत्रा बकरी राखू लागला. आम्ही माणसं असून कीर्तनात टाळी वाजवित नाही. मारुती भोसलेनं पाहिलं, आश्चर्य वाटलं, नवल वाटलं. मामाच्या आशीर्वादाने एक कुत्रा बकरी राखतोय, मी तर माणूस आहे, मी तर माणूस आहे. मनात ईर्ष्या निर्माण झाली, मनामध्ये ईर्ष्या निर्माण झाली. हातामध्ये असणाऱ्या काठीकडे पाहिलं आणि मारुती भोसले गाणं गात गात बकरी राखू लागला. भंडारा कपाडी हाती घोंगडनी काठी, भंडारा कपाडी हाती घोंगडनी काठी, राखतो मेंढर बाळूमाच्या साठी, राखतो मेंढर बाळूमाच्या साठी, राखतो मेंढर बाळूमाच्या साठी, राखतो मेंढर बाळूमाच्या साठी. भंडारा पाळी हाती घोंगडनी काठी, भंडारा पाळी हाती घोंगडनी काठी, राखतो मेंढर बाळूमाच्या साठी, राखतो मेंढर बाळूमाच्या साठी, राखतो मेंढर बाळूमाच्या साठी, राखतो मेंढर बाळूमाच्या साठी. भाग्यवाना देव तुला मानसा चांगळाला, रेशीम धागा बाळूमाची जुळाला, रेशीम धागा बाळूमाची जुळाला, रेशीम धागा बाळूमाची जुळाला. भाग्यवाना देव तुला मानसा चांगळाला, रेशीम धागा बाळूमाची जुळाला, रेशीम धागा बाळूमाची जुळाला, रेशीम धागा बाळूमाची जुळाला. भंडारा पाळी हाती घोंगडनी काठी, भंडारा पाळी हाती घोंगडनी काठी, राखतो मेंढर बाळूमाच्या साठी, राखतो मेंढर बाळूमाच्या साठी, राखतो मेंढर बाळूमाच्या मनात ईर्ष्या निर्माण झाली. हातामध्ये असणारी काठी दिली फेकून आणि गाणं गात गात बकरी राखू लागला. त्यावेळी त्याच्या लक्षात आलं, संसार करत बसलो होतो, संसार करत बसलो होतो, ज्या संसारात दुःखच दुःख मला मिळालं, पण आता मात्र मी माझ्या मामाचं पाय पकडलं, माझ्या मामाला आपलंसं करून घेतलं. आजपासून त्याला सुख नावाची गोष्ट प्राप्त झाली. आणि तुकोबाराय सुद्धा तेच सांगतात की प्रत्येकानं आपापला एक देव केला पाहिजे.